तर सध्याची परिस्थिती, लोक बेधडक फसवणूक करतात, लबाडी करतात, तर कर्माची परतफेड करावी लागते का? ते तर उघडच आहे. कारण या जगतामध्ये कुणाचं जर कर्म चुकत असेल तर त्याला आपापल्या कर्माची फळं त्याला चाखावंच लागतील, भोगावंच लागतील. आता जर आपण एखाद्याकडून काही घेतलं किंवा आपण आपण जे पंचमहापापातलं विश्वासघात नावाचं जे महापाप आहे, जे महापाप सांगितलं त्याच्यात ते विश्वासघात नावाचं पाप, म्हणजे ते विश्वासघात हे महापापामध्ये येतं. तसं एखाद्यानं आपल्यावर विश्वास टाकला किंवा कुणाकडून आपण पैसे घेतले, त्याचे जर बुडवले किंवा कुठलाही धोका जर आपण दिला, तर त्याची त्या केलेल्या कर्माची परतफेड करावी लागते. कारण आपण पुराण वाचतो, कृष्ण परमात्म्याकडून एक चूक घडली होती. वालीला विनाकारण काही संबंध नसताना सुग्रीवाचं सख्यत्व स्वीकारलं आणि राम अवतारामध्ये रामानं वालीला मारलं विनाकारण. तर त्याची परतफेड म्हणून द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याला वालीकडून बाण मारून स्वतःला गतप्राण व्हावं लागलं. आता जर स्वतः देवाला जर कर्म केलेलं सोडित नसेल, कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना, असं तुकाराम महाराज म्हणतात. सामान्य माणसाला कसं काय चूक केल्यानंतर कर्म सोडणार, त्याला त्याची फळं भोगावीच लागतील.